मारहाणीत एकाचा जागीच मृत्यू। उमरदा येथील काही युवक काळापानी गावात गेले असता तेथील काही लोकांनी युवकांना जब्बर मारहाण केल्यामुळे एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे। सदर घटनास्थळावरून युवकाला एका नाल्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। उमरदा येथील युवक कमलसिंग दारासिंग पावरा वय 19 आपल्या मित्रासोबत काळापानी गावात गेला असता तेथील अज्ञात व्यक्तींनी एका घरात त्यांना पकडून जब्बर मारहाण करण्यात आली। या मारहाणीत उमरदा येथील कमलसिंग दारासिंग पावरा हा युवकाचा जागीच मृत्यू झाला असून या युवकाचा मृतदेह गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील एका नाल्याच्या कोपऱ्यात फेकून देण्यात आल्याचे घटनास्थळी दिसून आले आहे। सदर घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले। तसेच काळापानी येथे श्वान पथक व ठसा तज्ञ यांना देखील पाचारण करण्यात आले। सदर घटनेची चौकशी करून घटनेतील आरोपींना शोधण्यासाठी टीम तयार करण्यात आली आहे। सदरच्या युवकास काळापानी येथील एका घरात मारहाण करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे। त्या घरात मिळून आलेल्या रक्ताचे डाग, मारहाण करण्यात वापरण्यात आलेले काठी, विळा, कुऱ्हाड आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे। सदरचा युवक हा उमरदा गावातील असून याबाबत उमरदा गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार कमलसिंग दारासिंग पावरा व 19 गावातील काही युवकांसोबत काळापानी येथे गेला असता त्या ठिकाणी कुठल्यातरी कारणास्तव वाद होऊन उमरदा येथील गेलेल्या युवकांना काळापानी येथील काही अज्ञात व्यक्तींनी जबर मारहाण केली आहे। मारहाणीत कमलसिंग पावरा याचा मृत्यू झाला। सदर मारहाणीची व्हिडिओ क्लिप देखील व्हायरल झाली असून क्लिपमध्ये अनेक लोक स्पष्टपणे युवकांना मारहाण करीत असल्याचे दिसून येत आहे। या घटनेत ज्या युवकांना मारहाण करण्यात आली आहे त्या युवकांना कुठल्याही कारणावरून मारहाण करण्यात आली आहे याबाबत अद्यापही स्पष्ट झाले नाही। उमरदा येथील कमलसिंग दारासिंग पावरा व 19 युवक बोराडी येथील डॉक्टर मान्य पाटील कृषी विद्यालय येथे शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली आहे। सदर घटनेच्या संशयित आरोपी सुरीलाल रामशा पावरा, भिका दुद्या पावरा, बाजीराव दुद्या पावरा, रिंगणा दुद्या पावरा यांच्यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे। सदर घटनेचा तपास शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार, शोध पथकातील संतोष पाटील, स्वप्नील बांगर, भूषण चौधरी, धनराज गोपाळ आदीसह या घटनेचा तपास व पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करीत आहे। गिरणा वार्ता ब्युरो रिपोर्ट, कळवण।